एकदम कुरकुरीत, कमी तेलकट आणि अगदी झटपट बनणारे हे शाबूचे भजी आहेत। यासाठी साहित्य काय काय लागेल? इथे मी 1 वाटी भिजवलेला शाबू घेतलेला आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट करून घेतलेलं आहे, 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे। तर एका मोठ्या ताटामध्ये आपण अगोदर शाबू काढून घेऊयात। हा शाबू अगदी रात्रभर भिजलेला होता, अगदी मऊसूत भिजलेला आहे आणि त्यामध्ये पाण्याचं क्षार अजिबात शिल्लक राहिलेला नाही। अशा पद्धतीने भिजलेला शाबू आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण 1 उकडलेला बटाटा किसून घ्यायचा आहे। अगोदर आपण एकच बटाटा किसून घेऊया, कमी वाटलंच तरच आपण दुसरा बटाटा घेऊया। तर बटाटा हाताने चुरून नाही घ्यायचा आहे, किसूनच घ्यायचा आहे, त्यामुळे अगदी एकसारखा तो बारीक होईल आणि त्याचे जाडसर तुकडे अजिबात राहणार नाहीत। आपण ज्या पद्धतीने शाबू वडे बनवण्यासाठी मिश्रण बनवतो त्याच पद्धतीने यासाठी मिश्रण बनवायचं आहे। हे शाबूचे भजी अजिबात तेलकट होत नाहीत, बराच वेळ कुरकुरीत राहतात आणि अगदी पटकन असे बनतात, खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात। बटाटा किसून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट। हे कूट आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं नाही, अगदी जाडसर ठेवायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 4 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या। ही मिरची चिरून न घेता जाडसर कुटून घेतली तरी सुद्धा चालेल आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे लाल तिखट। लाल तिखट ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, परंतु या मिरची पावडरमुळे रंग छान येईल। ही मिरची पावडर अजिबात तिखट नसते, फक्त रंग येण्यासाठीच वापरली जाते। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपण चवीनुसार मीठ। मीठ घातल्यानंतर आपण हे सगळे जिन्नस अगदी एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचे आहेत। हाताने थोडंसं असं दाबून दाबून मळायचं, म्हणजे बटाटा आणि शाबू अगदी एकजीव मिक्स होईल, शाबू थोडासा फुटला जाईल। आपण शाबू वडे बनवण्यासाठी ज्याप्रमाणे मळून घेतो त्याचप्रमाणे हे भज्याचं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। शाबू वडे बनवत असताना थोडीशी भीती असते, तेलामध्ये तो फुटला जातो, तेल अंगावरती उडलं जातं आणि तळायला सुद्धा थोडासा वेळ लागतो। म्हणून शाबू वड्याची चव असणारे परंतु पटकन बनणारे आणि कमी तेलकट असे भजी आपण आज तयार करणार आहे। हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी अजून अर्धा बटाटा यामध्ये खिसून घेतलेला आहे। अगदी हलकंसं सैल मिश्रण आपल्याला पाहिजे भजी बनवण्यासाठी। तेलामध्ये हे भजी अजिबात फुटले जात नाहीत आणि तेल तर अजिबात शोषून घेत नाहीत, त्यामुळे बराच वेळ कुरकुरीत राहतात। हे मळून झाल्यानंतर थोडंसं हातावरती तेल घेऊन अजून एकदा आपण या संपूर्ण मिश्रणाला हे तेल लावून घेऊया। हे मिश्रण भिजत ठेवायची गरज नाही, लगेच बनवायला सुरुवात करूया। तर इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, थोडंसं मिश्रण टाकून बघितलं तर व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे, त्यामुळे आपण आता भजी सोडून घेऊया। अगदी छोटे छोटे भजी सोडून घ्यायचेत, म्हणजे ते पटकन तळले जातील। जास्त मोठे भजी सोडायचे नाहीत, ते आतपर्यंत तळले जात नाहीत, त्यामुळे वरून कुरकुरीत दिसतील परंतु आतमध्ये ते एकदम मऊ पडलेले असतात। त्यामुळे अगदी छोट्या छोट्या आकाराचे भजी सोडून घ्यायचेत, म्हणजे ते पटकन भाजले जातील आणि अगदी आतपर्यंत हे कुरकुरीत होतील। अगदी मंद गॅसवरती हे भजी आपल्याला तळून घ्यायचे आहेत, जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही, मीडियम गॅसवरतीच आपल्याला 2 ते 3 मिनिटांमध्ये हे भजी तळून होतील। एकसारखं चमच्याने हलवत याला सगळ्या बाजूनी एकसारखं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातील। थोडासा कलर चेंज झाला की आपण हे भजी बाजूला काढून घेऊया। याच मळलेल्या मिश्रणाचे आपण वडेसुद्धा बनवू शकतो, परंतु वडे तळायला थोडासा वेळ लागतो आणि तेलामध्ये फुटण्याची शक्यता थोडीशी जास्त असते। तर तेलामध्ये वडे फुटू नयेत, जास्त वेळ कुरकुरीत राहावे यासाठी मी शाबू वड्याची रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे। तर इथे शाबूचे हे कुरकुरीत भजी तयार झालेले आहेत। ते एका प्लेटमध्ये मी बाजूला काढून ठेवते आणि त्यानंतर उरलेल्या पिठाचे भजी तयार करून घेते। अगदी झटपट बनणारे आणि करायला एकदम सोपी आणि खायला एकदम टेस्टी अशी ही सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे। साबुदाण्याचे पीठ करून सुद्धा अशा पद्धतीचे भजी आपण तयार करू शकतो।
परंतु उपवासासाठी आपण शाबू भिजत घातलेला असतो आणि आयत्या वेळेला खिचडी खायची इच्छा नसेल तर अशा पद्धतीचे भजी आपण तयार करू शकतो। हे भजी आपण दहीसोबत खाऊ शकतो। एकदम कुरकुरीत आणि खमंग असे भजी तयार झालेले आहेत। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।